हॅलो गाईज, तर आमचं तुमच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे. तर आपण आलो आहोत लावावाडीच्या बोड्या बघण्यासाठी. तर चला तुम्हाला काही कार्यक्रम दाखवतो पुढचा. बोडा कसा असतोय, चला या, कम ऑन फॉलो मी. तर आपण आलो आहोत बोड्याच्या पिचवर. तर इकडं माग बोड्याचा कार्यक्रम चालू आहे, बघू शकतात. मी नंतर पिचवर जाऊन शूट करतो. तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघशाल आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करशाल अशी अपेक्षा करतो सर्वांच्या मनापासून. खूप जत्रा भरलेली आहे इथं नाही. तर हे अशी लांब पुढे पर्यंत इकडं. इकडं सोरडी चालू आहे, ती गपची व्हिडिओ दाखवत नाही काही, पण असं आणि मागे काय तो वाकड्या आणि आहेत गवळणी, ज्यामध्ये नाचतात त्या गवळणी आधी. परत मध्ये त्या लोणी काढायचा कार्यक्रम चालू आहे मध्ये, आणि त्याच्या मागे राधाकृष्ण आहे. गवळणी लय जोरावर नाचत ती. या लोणी काढायचं काम चालू आहे. ही आहे राधा आणि तिकडं कृष्ण बसले स्थानकामध्ये.
आदिवासी भागामधून प्रत्येक गावांमध्ये होत असतो. तर ही पारंपरिक प्रथा, सण, उत्सव असे मानले जाते. तसेच हा सण उन्हाळ्याच्या शेवटी व पावसाळा सुरू होण्याआधी केला जातो. व यामध्ये थोडक्यात रामायण दाखवलं जातं, जे की एका रंगभूमीवर नाटकाच्या स्वरूपात ऍक्टिंग वगैरे भाषण करून दाखवलं जातं, जे की व्हिडिओ मध्ये दाखवलं आहे. आता आम्ही लवळवाडीहून डायरेक्ट सिंगणवाडीला आलो. इकडं पण बोडा चालू आहे, दोन्ही ठिकाणी चालू आहे. आम्ही जरा लेट पोहोचलो, त्यामुळे मेन सोंग दाखवायचे राहिले. गणपती, खंडेराव, मारुती, काळी भैरव, तसेच महादेव, मारुती. तर आता सध्या निम्म्या भागावरती चालू आहे ती नाटकं, जे की भाषण वगैरे सुरू झालेली आहेत. परत एखाद्या बोड्याला आलो की पूर्णपणे कहाणी सांगण्याचा प्रयत्न करील. यावेळेस थोडी गडबड झाली, आम्हाला येण्यासाठी उशीर झाला, त्यामुळे त्याची काही लिंक लागणार नाही तुम्हाला. पण बोडा हा सोमवारच्या दिवशी होत असतो. रात्रभर कार्यक्रम दाखवून पहाटे त्याची पूजा अर्चा केली जाते आणि देवीची मिरवणूक काढली जाते. ही देवी आहे तर ठेवलेली, या देवीची मंगळवारची मिरवणूक काढली जाते गावातून व प्रसाद वाटला जातो.